सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ. आपलं आजचं पुस्तकार्थाचं पुस्तक ऐतिहासिक स्त्रिया. ऐतिहासिक स्त्रिया 1907 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं पुस्तक. साल पुन्हा म्हणतो, 1907 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं हे पुस्तक. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत दिनकर सखाराम वर्दे. वाचकांच्या आजच्या पिढीला लेखक म्हणून हे नाव कदाचित माहिती नसेल. मला स्वतःलाही माहिती नव्हतं, हे मोकळेपणाने सांगतो. पण गेल्या शतकातील एक वैचारिक लेखक म्हणजे दिनकर सखाराम वर्दे. त्यांचं हे पुस्तक वर्धा प्रकाशनने वाचकांना उपलब्ध करून दिलंय, त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. जुलै 2018 पासून वर्धा प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित करतंय आणि या 180 पानी पुस्तकाची सध्या 5वी आवृत्ती सुरू आहे. 250 रुपये किंमत असलेले हे पुस्तक परभणीचे रावजी लुटे वाचकांना आवर्जून उपलब्ध करून देत असतात. रावजी लुटे हे परभणीला ज्ञानसाधना वाचनालय आणि विक्री केंद्र म्हणून चालवतात. गेल्या 3 महिन्यात मी रावजी लुट्यांकडनं कमीत कमी 30 पुस्तकं मागवली आहेत. दरवेळचा माझा अनुभव अत्यंत उत्कृष्ट आहे. अशा वेगवेगळ्या विषयांवरची वैचारिक पुस्तकं देण्यामध्ये तर रावजी लुटे यांना मनापासून आनंद असतो. पाहिजे तर रावजी लुटे या व्यक्तिमत्वाविषयी आणि त्यांच्या ज्ञानसाधना या पुस्तक विक्री केंद्राविषयी स्वतंत्र भाग करू, कारण आज पुस्तकार्थाचा विषय रावजी लुटे नाही, ऐतिहासिक स्त्रिया हे आहे. ऐतिहासिक स्त्रिया. लेखक दिनकर सखाराम वर्दे. 1907 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं पुस्तक. 2018 पासून वर्धा प्रकाशन हे पुस्तक वाचकांना पुन्हा नव्यानं उपलब्ध करून देत आहे. आणि वर्धा प्रकाशनानं याचं प्रकाशन सुरू केल्यापासून सध्या या पुस्तकाची 5वी आवृत्ती सुरू आहे. ऐतिहासिक स्त्रिया या दिनकर सखाराम वर्दे यांच्या या पुस्तकामध्ये वीरपत्नी ताराबाई, शहाजादी आयेशा, जोधपूरची राणी, सुलतान रजिया, रूपनगरची राजकन्या राणी करणरथ, चितोरची पद्मिनी, पतियाळाची राणी कुंवरसाहेब, नूरजहां, कनौजची राजकन्या, अरगळची राणी प्रीतला, करमदेवी, राजकन्या सुजाबाई, कुमारी कृष्णा आणि राजमाता जिजाबाई या 15 ऐतिहासिक स्त्रियांच्या कारकिर्दीचा आढावा घेतलाय. मी पुन्हा एकदा या 15 चरित्र नायिकांची ज्यांची या पुस्तकामध्ये नोंद घेण्यात आली आहे, अल्पसका होईना चरित्र देण्यात आले, त्यांची नावं घेतो. 1907 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झालेल्या दिनकर सखाराम वर्दे लिखित ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकामध्ये समावेश असलेल्या चरित्र नायिका वीरपत्नी ताराबाई, शहाजादी आयेशा, जोधपूरची राणी सुलताना रजिया, रूपनगरची राजकन्या राणी करणरथ, चितोरची पद्मिनी, पतियाळाची राणी कुंवरसाहेब, नूरजहां, कनौजची राजकन्या, अरगळची राणी प्रीतला, करमदेवी, राजकन्या सुजाबाई, कुमारी कृष्णा आणि राजमाता जिजाबाई या 15 ऐतिहासिक स्त्रियांच्या कारकिर्दीचा त्रोटक पण माहितीपूर्ण आढावा या पुस्तकात घेण्यात आलाय. आता 180 पानामध्ये 15 चरित्र नायिका, त्याच्यामध्ये एक प्रस्तावना, म्हणजे प्रत्येक चरित्र नायिकेला किती पानं मिळाले असतील याचा अंदाज तुम्हीच बांधा. पण यातले काही मोजके अपवाद वगळले तर या पुस्तकातल्या अनेक कथानायिका मला तर ऐकूनही माहिती नव्हत्या. हे माझं अज्ञान मी अत्यंत मोकळेपणाने मान्य करतो. आपल्या इथल्या सध्याच्या वातावरणात इतिहास हा वस्तुस्थितीचा विषय न राहता मांडणीचा मसाला झालाय. आपल्या इथल्या सध्याच्या वातावरणात इतिहास हा वस्तुस्थितीचा विषय न राहता मांडणीचा मसाला झालाय. अशा परिस्थितीत ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकाचे लेखक दिनकर सखाराम वर्दे यांनी हे पुस्तक का लिहिलं आणि कसं लिहिलं हे त्यांनी लेखकाचे 2 शब्द म्हणून जे लिहिलंय ते मुळातच वाचण्याजोग आहे. त्यात दिनकर सखाराम वर्दे सर असं लिहितात की श्रीयुत काशीनाथ रघुनाथ मित्र यांच्या आग्रहामुळे हा प्रयत्न, पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न अशा अर्थाने, श्रीयुत काशीनाथ रघुनाथ मित्र यांच्या आग्रहामुळे हा प्रयत्न माझ्या हातून झालाय. नित्याच्या कामाचा नेट जास्त असल्यामुळे आधी वाचलेल्या पुस्तकांपैकी पुष्कळ पुस्तकं परत पाहण्यास मिळाली नाहीत. तथापि ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत त्या आधार पाहून घातलेल्या आहेत. संशय वाटला तिथे एल्फिन्स्टन टॉड, ग्रांट डफ आणि फेरिस्ता यांचे ग्रंथ पाहावे लागले. जॉन पूल यांनी म्हणून जे पुस्तक लिहिलंय त्याचा तो उपयोग पुष्कळ झाला. तसंच श्रीयुत कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र, जिजाबाईंचं चरित्र लिहिताना माझ्या पुष्कळ उपयोगी पडलं. या सर्व ग्रंथकारांचा मी अत्यंत ऋणी आहे.
त्या इतिहासकारांची मी पुन्हा नावं घेतो. तुमच्या माझ्यासारख्या इतिहासाविषयी कुतूहल असलेल्या माणसांनी ही पुस्तकं मिळवून वाचली पाहिजेत. दिनकर सखाराम वर्दे असं म्हणतात की ऐतिहासिक स्त्रिया हे त्यांचं आजचं जे मी रिव्ह्यूसाठी घेतलेलं पुस्तक आहे ते लिहिताना एल्फिन्स्टन टॉड, ग्रांट डफ आणि फेरिस्ता आणि जॉन पूल यांच्या पुस्तकांचा त्यांना प्रचंड उपयोग झाला. आणि त्याच बरोबर कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी लिहिलेल्या शिवचरित्राचाही त्यांनी उपयोग केलाय. असं असूनही स्वतःच्या पुस्तकाविषयी लेखकाचे 2 शब्द या आपल्या मनोगतामध्ये दिनकर सखाराम वर्दे असं म्हणतात. आणि तरीही ऐतिहासिक स्त्रिया हे माझं पुस्तक निर्दोष असेल असं मला मुळीच वाटत नाही. म्हणून यात असलेले दोष कोणी कळवल्यास त्यांचे उपकारच होतील. या पुस्तकाची प्रस्तावना 2 कारणांसाठी महत्वाची आहे. पहिलं कारण म्हणजे प्रस्तावना लेखकानं लिहिलेली नाही, प्रकाशकाने लिहिलंय. लेखकाने लिहिलंय ते लेखकाचे 2 शब्द ज्याचा उल्लेख आपण आत्ताच केला. आणि दुसरं कारण म्हणजे या प्रस्तावनेत प्रकाशक लिहितात, आद्य स्नेही, आद्य गुरु आणि आद्य दैवत या सर्वांचा अंतर्भाव मातेमध्ये होतो आणि स्त्रिया आपला स्वभाव आणि कृती यांच्या योगानं राष्ट्राचा इतिहास बनवतात. वाक्य नीट आहे का? आद्य स्नेही, आद्य गुरु आणि आद्य दैवत या सर्वांचा अंतर्भाव मातेमध्ये होतो आणि स्त्रिया आपला स्वभाव आणि आपली कृती यांच्या योगानं राष्ट्राचा इतिहास घडवतात. म्हणून वरदा प्रकाशननी 1907 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं दिनकर सखाराम वर्दे यांचं पुस्तक ऐतिहासिक स्त्रिया याचं पुनर्प्रकाशन 2018 साली करण्याचं ठरवलं. मग त्यातून हे पुस्तक वाचताना असं लक्षात येतं की सध्या आपल्या महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारणात मुघल सम्राट औरंगजेब एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. पण दिनकर सखाराम वर्दे यांच्या ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकात औरंगजेबाचा मुलगा आणि त्याची सून, ही सून दारा शुकोची मुलगी शहजादी आयेशा यांच्यावर एक प्रकरण आहे. ही माहिती एरवीही फारशी चर्चेत नसते आणि म्हणून हे प्रकरण मुळात वाचण्याजोग आहे. तसंच या पुस्तकात येणारं रझिया सुलतानचं वर्णन आणि तिचं अनेक हिंदी नाटक आणि सिनेमामध्ये होणारं चित्रण यातही खूप फरक आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की इतिहास हा आपल्याकडे वस्तुस्थितीचा विषय न राहता मांडणीचा मसाला बनलेला आहे. आजच्या दुष्काळ निवारणार्थ सरकारी कामं आणि रोजगार हमी योजना याची जनक किंवा जन्मदात्री असं म्हणता येईल अशी रूपनगरची राजकन्या म्हणजे मेवाडचा राणा राजसिंह यांची पत्नी या पुस्तकात वाचकांच्या नजरेस येते. कारण त्या काळात रस्ते बांधणं, विहिरी बांधणं, झाडं लावणं अशा पद्धतीची कामं दुष्काळ पडलेल्या मेवाडमध्ये तिनं सुरू केली होती. आणि म्हणून मी म्हटलं की आजच्या रोजगार हमी योजनेची किंवा दुष्काळ निवारणार्थ कार्याची जन्मदाती किंवा जन्मत्री म्हणजे रूपनगरची राजकन्या. पण आपल्याकडे मात्र रूपनगरची राजकन्या हे हिंदी सिनेमात कायम फक्त सौंदर्यवती म्हणून शब्दांकित केली आहे. ती सौंदर्यवती आणि ही कर्तृत्ववान व्यक्ती एकच आहे एवढं लक्षात घ्यायचं. अत्यंत खुनशी पण जराही उतावीळ नसणाऱ्या मुघल सम्राट औरंगजेब हे या पुस्तकात केलेलं वर्णन आहे. वाक्य नीट लक्षात घेऊया. अत्यंत खुनशी पण जराही उतावीळ नसलेला मुघल सम्राट म्हणजे औरंगजेब. या औरंगजेबानं हिंदूंवरती रझिया कर बसवल्यावर त्याबद्दल औरंगजेबास अधिक हरमरीत खलिता पाठवणारा आणि त्यातून उद्भवलेल्या युद्धात औरंगजेबाचा सपशेल पराभव करणाऱ्या मेवाड राणाची पत्नी या रूपातही ही रूपनगरची राजकन्या या पुस्तकामध्ये समोर येते. या लढाईचं वर्णन वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांनी उपयोगात आणलेल्या गनिमी कावा या तंत्राची फार फार आठवण होते. आणि असे वेगळे संदर्भ वाचण्यासाठी दिनकर सखाराम वर्दे लिखित ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकाचं जरूर वाचन करा अशी माझी कळकळीची विनंती राहील. की मुळातच ऐतिहासिक कादंबरी म्हणून ऐतिहासिक व्यक्तिमत्वांवरती कादंबरी म्हणून लिहिण्याची प्रक्रिया वेगळी असते आणि त्यांचं थोडक्यात पण अधिकृत चरित्र देणं ही प्रक्रिया वेगळी असते. आणि म्हणूनच जाणीवपूर्वक पुस्तकार्थमध्ये मी लेखकाचे 2 शब्द त्यांनी उपयोगात आणलेले संदर्भ ग्रंथ याचाही उल्लेख केला आणि त्याची काही मोजकी उदाहरणं पुस्तकार्थच्या आजच्या भागात घेतोय. अशाच एका वेगळ्या पद्धतीचा संदर्भ या पुस्तकामध्ये येतो की युरोपियन मैदानी तोफांचा वापर करून वेढा फोडण्याचं तंत्र ज्या युद्धात आपल्या देशात पहिल्यांदा उपयोगात आणलं गेलं त्या चितोड किल्ल्यांच्या लढाईची राणी करणरथ हिची अत्यंत अपरिचित अशी कथा आहे.
अगदी मोकळेपणाने सांगतो, चितोडच्या राणी करणरथचा उल्लेख, चितोडचा किल्ला आज आपण बघायला गेला तरीही ओझरत्या स्वरूपात केला जातो. तेव्हापासून या व्यक्तिविषयी, व्यक्तिमत्वाविषयी माझ्यामध्ये कुतूहल होतं. पृथ्वीराजावरती लिहिलेल्या पतपोरी यांच्या पुस्तकामध्ये काही वेळेला राणी करणरथ यांचा उल्लेख आहे. पुस्तकार्थामध्ये काळांतरानं, थोड्या वेळानं का होईना, पण राणा प्रताप सिंहांवरची ही दोन्ही पुस्तकं घेण्याचा माझा विचार आहे. पण त्याला पार्श्वभूमी असलेलं असं व्यक्तिमत्व म्हणजे राणी करणरथ. आणि मी म्हटलं तसं की राणी करणरथनी जेव्हा चितोडचा किल्ला लढवला, त्या किल्ल्याच्या लढाईचं महत्व अशासाठी आहे की त्या लढाईत आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा युरोपियन फौजांचा मैदानी तोफा म्हणून उपयोग करत किल्ल्याची तटबंदी ढासळवण्यात आली होती. अशा अनोख्या तंत्रज्ञानाला, अशा अनोख्या युद्ध पद्धतीला स्त्री असूनही राणी करणरथनी कसं तोंड दिलं हे या पुस्तकात मुळात वाचण्याजोग आहे. हुमायून बादशहाला राखी पाठवण्याचा प्रसंग जिच्याविषयी सांगितला जातो ती ही राणी करणरथ. ही पुस्तक वाचताना एकच अडचण होते आणि ती म्हणजे या पुस्तकात कुठेही या चरित्र नायिकांचा काळ दिलेला नाही. त्यामुळे त्याविषयी वाचकाला स्वतःच्या ढोबळ अंदाजावर अवलंबून राहावं लागतं. मी गमतीनं मनामध्ये हे पुस्तक वाचताना माझ्या मनामध्ये वारंवार विचार येत होता. विचार गमतीचा आहे, पुस्तक गमतीने नाही वाचलं, की इतिहासाचं पुस्तक असूनही सनावळ्या दिलेल्या नाहीत. असं कदाचित हे पहिलं आणि एकमेव पुस्तक असेल. असं पुस्तक म्हणजे दिनकर सखाराम वर्दे लिखित 180 पानी पुस्तक ऐतिहासिक स्त्रिया. 107 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली पहिली आवृत्ती. 2018 पासून वरदा प्रकाशनाने पुनर्प्रकाशित केलेलं पुस्तक. पुनर्प्रकाशनाची सध्या 5वी आवृत्ती सुरू. असं पुस्तक दिनकर सखाराम वर्दे लिखित ऐतिहासिक स्त्रिया. पुस्तकार्थ. मनपूर्वक धन्यवाद.